भारत देशाची प्रगतीकडे प्रचंड वेगाने वाटचाल होत असताना आपल्याला असं वाटतं की आता संपूर्ण देश सर्व अडचणीतून बाहेर आला आहे. परंतु मेळघाटातील चिखलदरा येथील एका घटनेने सर्वांचे मन हादरवून टाकलं आहे. यावरून मेळघाट आणि इथला समाज अजून किती मागे आहे हे पाहायला मिळालं. आपल्या देशात अनेक परंपरा रूढी या पूर्वीपासून चालत आल्या आहेत की ज्यामध्ये काही रूढी चुकीच्या पद्धतीच्या होत्या की ज्यामुळे माणसाला प्रचंड त्रास होत होता. आज देश सुधारला, विज्ञानाने प्रगती केली, परंतु काही ठिकाणी अजूनही समाज प्रबोधनाची गरज असल्याचं पाहायला मिळालं. नेमकी काय आहे ही घटना हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. मेळघाट आणि चिखलदरा या भागामध्ये कोरकू आणि गोंड या आदिवासी जमाती राहतात. इथली अनेक गावं डोंगर दऱ्यामध्ये वसलेली आहेत. अनेक गावांमध्ये वाहतुकीचा संपर्क नाही, शिक्षण, आरोग्यसेवा इथल्या अनेक गावांमध्ये पोहोचलेली नाही. त्यामुळे जुन्या रूढी परंपरानुसारच इथली लोक आपलं जीवन जगत आहेत. यातीलच अघोरी व अनिष्ट उपचार पद्धती डम्मा इथं वापरली जाते. परंतु या अघोरी आणि अनिष्ट उपचार पद्धतीमुळे मेळघाट परत चर्चेत आला आहे. चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील रेट्याखेडा या गावात 65 वर्षीय भुलई जामुनकर या महिलेने अवघ्या 15 दिवसाच्या बाळावर अघोरी उपचार केला. पोट फुगल्याचा त्रास झाल्याने या 15 दिवसाच्या बालकावर व त्याच्या पोटावर 11 ते 12 तापलेल्या विळ्याचे चटके दिले आहेत. असह्य वेदनाने ते बाळ रडू लागल्यावर त्याला सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या उपचार पद्धतीमुळे मेळघाटातील प्रत्येक गावांमध्ये संपर्क वाढवणे गरजेचे असल्याचे दिसले व जुन्या पारंपरिक चालीरीती हळूहळू लोकांना विश्वासात घेऊन बंद करणे गरजेचे आहे. परंतु ते पूर्ण ताकदीने होत नाही. फक्त 15 दिवसाच्या बाळावर एवढे अघोरी उपचार होत असतील तर अन्य आजारांबद्दल काय? इथल्या लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असणार हेही पाहणे महत्त्वाचे आहे. मेळघाटमधील आदिवासी समाजातील सगळेच अशा अघोरी प्रथांच्या आहारी जातात असे नाही. अनेक कुटुंबे शिक्षण घेत आहेत, आरोग्याविषयी सतर्क होत आहेत, पण अशी अनेक कुटुंबं आहेत की जी अजूनही जुन्या उपचार पद्धतीला बळी पडत आहेत. या बाळाच्या पोटात गॅस झाला असणार किंवा दुधाच्या अपचनामुळे पोटफुगी झाली असेल, परंतु त्यावर विस्तवात गरम केलेल्या खुरप्याने 11 ते 12 चटके देण्याचा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली. 65 वर्षीय भुलई जामुनकर हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.